उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या मराठी माणसाबद्दल बोलते खरं, पण त्यांचं हिंदुत्व, मराठीपण सगळी पांघरलेली झूल आहे आणि मनाने ती कधीच हिरवी पडली आहे. मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरून अमराठी हिंदूंना सैनिकांकडून मारहाण अनेकदा झाली आहे. पण उभाठांचे असो किंवा मनसैनिक यांची भायखळा, कुर्ला, धारावीत असं काही म्हणण्याची हिंमत कधीच होत नसते. परंतु भाजपाच्या नेत्यांनी काही म्हटलं तर कोथळा, मावळा, मर्द वगैरेची भाषा ते करतात. कि हमारी पार्टी के एक नेता है, वो मीरा भाईंदर में गए. मीरा भाईंदर में भाषण करते हुए उन्होंने कहा कि यहाँ कोई उत्तर भारतीय महापौर बनेगा. उसको लेकर मुंबई में लाया गया, उनके ऊपर बहुत जोरों से हमला किया गया. हमारे उद्धव जी की शिवसेना ने और बाकी लोगों ने हमला किया कि देखिए मुंबई में उत्तर भारतीय महापौर तैयार करने की कोशिश करें. पण हेच उद्धव आणि राज ठाकरे त्यांचे कार्यकर्ते वारिस पठाण जेव्हा म्हणतात की मुंबईचा महापौर मुस्लिम होईल, तेव्हा मूग गिळून गप्प बसतात. लेकिन मुझे आश्चर्य तब हुआ जब वारिस पठान ने ये कहा कि कोई बुरखे वाली, हिजाब वाली मुंबई की महापौर बनेगी, तो उसके बाद इनका किसी का मुंह ही नहीं खुला. देवेंद्रजींनी जाहीर केला आहे मुंबईचा महापौर युतीचा हिंदू आणि मराठी माणूसच बनेल. मात्र आज जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं कॅलेंडर काढणारे, अजान स्पर्धा भरवणारे आणि वक्फ कायद्याचा विरोध करणारे उबाठा मुस्लिम मतदारांचा रोष पत्करून निवडणुकीच्या आधी महापौर हिंदूच होईल इतकं छाती ठोकपणे सांगू शकतील का?